अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदग्नी, राहणार श्री क्षेत्र निसिंहवाडी. आज मी इथे निसिंहवाडीमध्ये श्री कृष्णेच्या प्रवाहामध्ये असलेल्या 8 सामर्थ्य संपन्न तीर्थांची थोडक्यात माहिती देणार आहे. श्री निसिंहवाडी परिसरात प्रवेश करताना कृष्णा नदी पश्चिम वाहिनी होते. येथे शुक्लतीर्थ आहे. येथून प्रत्येकी 50-60 मीटर अंतरावरती पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ, अमरतीर्थ, सिद्धवरदतीर्थ, कोटीतीर्थ, शक्तितीर्थ व प्रयागतीर्थ अशी एकूण 8 अत्यंत सामर्थ्य संपन्न आणि मंगलकारक अशी तीर्थ आहेत. प्रत्येकाचे महात्म्य वेगळे, प्रत्येकाची कथाही वेगळी. एक कथा, विद्वान असूनही उन्मत्तपणामुळे ब्रह्मराक्षस झालेल्या एका विप्राचा उत्तंक नामक महामुनीने कृष्णेचे जलप्रोक्षण करून उद्धार केला. त्याची काया शुक्ल म्हणजे तेजस्वी झाली. तेच ठिकाण म्हणजे शुक्लतीर्थ. या शुक्लतीर्थावरती दर 12 वर्षांनी गंगेचे अवतरण होते. भगवान दत्तात्रेयांची स्वारी गावातून मिरवत येथे येते. महाराजांचे स्नान झालं की कन्यागत पर्वणाला सुरुवात होत असते. अशी शुक्लतीर्थाचं महत्त्व. शिरोळच्या गंगाधर नामक विप्राच्या पत्नीने पूर्वजन्मी एका विप्राचे ऋण घेतले होते, पण ते फेडले नाही. म्हणून ब्रह्मराक्षस झालेला तो शौनक गोत्री ब्राह्मण पुढच्या जन्मी या स्त्रियेचे संतान जगू देत नव्हता. तेथे 5 पुत्र त्याने मारले. एका विद्वान ब्राह्मणाच्या उपदेशानुसार तिनं पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या, पादुकांचे पूजन केले. ती पापमुक्त झाली. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आज्ञेवरून काम्यतीर्थात स्नान केल्याने तिला 2 पुत्र झाले. ज्येष्ठ पुत्र मुंजीच्या वेळा मृत झाला, पण त्याला महाराजांनी संजीवन दिले. त्या पिशाच्यालाही संगमामध्ये मुक्ती मिळाली. अशी ही पापविनाशाची कथा आणि महात्म्य. आणखीन एक कथा आहे पापविनाशी तीर्थाची. एका कुष्ठी विप्राला श्रीमन नारायण स्वामींनी पापविनाशी तीर्थात स्नान करायला लावले आणि त्याला व्याधीमुक्त केले. पापविनाशी तीर्थ असं आहे. अमरतीर्थाची खेळ फार सुंदर आहे. देवदानव युद्धामध्ये सुरवर सारखे हारत चालले होते. त्यांनी श्री अमरेश्वराची प्रार्थना केली. ते विजयी झाले. सगळ्या देवादिकांनी मिळून मोठ्या आनंदाने कृष्णेच्या पूर्वतटाकावरती अमरेश्वर लिंग स्थापन केले. तेच अमरेश्वर आणि त्यासमोर असलेलं ते अमरतीर्थ आहे. इथं स्नानाने पापक्षालन होते, दीर्घ आयुष्य मिळतं आणि आरोग्य मिळतं. एक कथा सिद्धवरद तीर्थाची आहे. श्री नारायण स्वामींच्या उपदेशाने विठ्ठल अपानभट ढोबळे या मंदबुद्धी बालकाने सिद्धवरद तीर्थात स्नान केले. या बालकाला दिव्य प्रतिभेची सिद्धी मिळाली. गुरुभक्त नाममुद्रेने शेकडो रचना त्यांनी केल्या. या क्षेत्री आलेल्या श्री रामचंद्र योगी, गोपाळ स्वामी, श्री ब्रह्मानंद स्वामी यासारख्या अनेक थोर यतिमुनींनी सिद्धवरद तीर्थात नित्य स्नान केले. त्यांना सकल सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. अशी कथा या सिद्धवरद तीर्थाची आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा पंचगंगा संगमाच्या जलगर्भात 64 योगिनींचा रम्य प्रासाद आहे. प्रत्यक्ष दत्त महाराजांनी श्री नारायण स्वामींना येथे नेऊन संन्यास दीक्षा दिली होती. गंगानदी नावाला योगेश्वर दाखवले होते. काशी, गया, प्रयाग अशा तिस्थळी यात्रा घडवली होती. असं ते सिद्धवरद तीर्थ आहे. एक कथा अशी आहे की पिशाच्य मोचन तीर्थाची संगमामध्ये आहे. ते रामभट्ट जमदग्नी या वृद्ध विद्वान ब्राह्मणाने एका ब्रह्मपिशाच्याला संगमात सन्निध पिशाच्य मोचन तीर्थात नेऊन मुक्त केले. त्या ब्रह्मराक्षसाने कृतज्ञतेने त्यांना सोन्याची दौत आणि लेखणी दिली. ती दौत आणि लेखणी अद्याप उपलब्ध आहे. अशी ही कथा अष्टतीर्थांची, अशी नावे अष्टतीर्थांची आणि असं हे महात्म्य अष्टतीर्थांचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.